तू स्वतः पाटील आहेस, कसं बघते आरक्षण मिळावं की नाही मिळालं? मिळलं पाहिजे. गौतमीने फक्त म्हटलं की मला आरक्षण पाहिजे, तर सोशल मीडियावर कमेंटचा नुसता पाऊस पडला. कोण म्हणते गौतमीला पण आरक्षण द्या, बात तो सही है. तर कोण म्हणते पहिले पत्रकाराला हाणा, तर कोण म्हणते एका कार्यक्रमात बाई 3-3 लाख घेतेस की. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. हा, काही कमेंट थोडे चांगले आहेत, काही कमेंट वाईट आहेत. सगळ्यात जास्त फालतू कमेंट आहेत. समझ रहे हो? राम राम मंडळी, तुमचं सगळ्याच पीके मध्ये गहिरं स्वागत आहे. पीके है क्या? मत बोल. अहो, पीके म्हणजे प्रतिक्रिया. तर पाहूया गौतमीच्या वक्तव्यावरून वेगवेगळ्या चॅनेलवर नेमक्या काय काय प्रतिक्रिया आल्या आहेत त्या. सुरुवातीलाच नेहमीप्रमाणे पत्रकाराला फटकारत नेटकरी म्हणतायत, वेलकम बॅक भिकारी पत्रकारिता. किती लोकांनी आत्महत्या केली हे पण बातम्या लावत जा. तर पुढे दुसरे गृहस्थ म्हणतायत, बाई शेतात खुरपायला जावं लागेल. तिसऱ्या गृहस्थांचं म्हणणं आहे, हिला लावणी म्हणण्याकरिता का आरक्षण पाहिजे का? समान नागरी कायदा लागू करा. एकाचं म्हणणं आहे, मॅडम कलाकार आहेत, त्यांना प्राधान्य देण्यात यावे. कोणाला घ्या नाहीतर देऊ नका, पण गौतमीला आरक्षण द्या, बिचारी पोटाची खळगी भरण्यासाठी किती वणवण करतेय. एकाने विचारलंय, बाई तू कुणबी आहेस का? पाटील बाई होऊ द्या एक ब्रेक डान्स. एकाने मात्र निषेध केलाय बरं का. ही कोणत्या गावाची पाटलीन आहे? गौतमी पाटील कार्यक्रम बंद पडतील. एक नेटकरी मात्र अगदी गंभीर आहेत. मराठा आरक्षण विषय थट्टेचा होत चालला आहे का? बाय, आरक्षण मिळेपर्यंत लग्न नको करू. पहिले पत्रकारांना हाणलं पाहिजे, तर कोण म्हणते मुलांना उपयोग होईल. गौतमी, या सगळ्यासाठी तुला मात्र शुभेच्छा. तर अशा अनेक प्रतिक्रिया अनेक चॅनेलवर गौतमी पाटीलने आरक्षण मागितल्यावर नेटिझन्सने दिलेल्या आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आणि कोणती प्रतिक्रिया तुम्हाला आवडली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आमचं पीके चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा.